मंजिरी सोड तिला. मंजिरी बोलो तुझ्या बहिणीला बोलो. दोघी बहिणी स्वतःला खूप मोठं समजायला लागल्यात ना. माझ्या विरुद्ध कट रचताय. हा माझ्या विरुद्ध. एक गोष्ट लक्षात ठेव, जगातलं दुसरं कोणतंही युद्ध जिंकणं सोपं आहे, पण मंजिरी विरुद्धचं अशक्य. मीरा, तुला काय वाटतं मला काहीच माहिती नाही? तुला जर का असं वाटत असेल ना, हा गैरसमज आहे तुझा मीरा. तो रुद्रकेतू, त्याला शोधण्याचे निष्फळ प्रयत्न बंद करा आता, कारण मी त्याला संपवलंय. मंजिरी, तू आम्हाला अशा धमक्या देऊन घाबरवू शकत नाहीस. आम्ही लवकरच तुझा अंत करणार आहोत. मीरा, मीरा, तू घाबरू नकोस. मी आहे इथेच. हे बघ, तू तू काहीच करू शकत नाहीस. मी काही करू शकत नाही? पण तू काय केलंस ग मीरा? हा, काय केलंस? माझी अट मान्य करण्याचं नाटक केलंस आणि माझ्याच पाठीमागे माझ्याच विरुद्ध कट रचतेस. हा, पण हरकत नाही ग. काय करणार, तो तुझा स्वभावच आहे ना. पण काळजी नको करूस, माझा स्वभाव तसा नाहीये आणि मी एखादी खाष्ट सासू देखील नाहीये. त्यामुळे मी तुला एक शेवटची संधी देते. अमावस्येला अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे नीट विचार कर. मीरा, मीरा, अंबिका, आता काही काळ इथेच विश्रांती घे. हा, तोपर्यंत मी माझं काम संपवून येते. ठीक आहे?